जाता जाता माझ्या काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा। जीवन जगत असताना आई वडिलांची सेवा करा, त्यांना दुःख लागू देऊ नका। आणि आज खऱ्या अर्थाने आज तुम्ही प्रत्येक गावात जा, खऱ्या अर्थाने आज प्रत्येक गाव चांगले, पण तंटामुक्तीच्या अध्यक्षांना जर तुम्ही भेटला तर प्रत्येक गावातली 90% प्रकरण जर कशावरून असतील तर ते म्हणजे जमिनीच्या बांधावरून आहेत। आणि माझं सांगणं असेल प्रत्येकाला, अरे जमिनीच्या बांधावरून जर एखादा भाऊ भावाचा मारेकरी होत असेल आणि भाऊ भावाचा वैरी होत असेल तर कोण या महाराष्ट्राच्या मातीमध्ये राम राज्य आणता येईल ना, ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे। तोपर्यंत किंमत करा। तुम्ही लक्षात घ्या, रामायणाचा पूर्वार्ध आणि रामायणाचा उत्तरार्ध। रामायणाच्या पूर्वार्धाचा जर आपण विचार केला तर भाऊ या शब्दाला कधी तुम्ही उलट वाचून बघा, तो काय होतो? उभा। जो खऱ्या अर्थाने प्रत्येक संकटामध्ये प्रत्येक परिस्थितीमध्ये तुमच्या पाठीमाग भक्कमपणे उभा असतो ना, तो तुमचा भाऊ असतो। आणि लक्ष्मण भैयाने हे साधलं म्हणून तर रामायणाचा पहिला अध्याय हा सुवर्ण अध्याय ठरला। पण त्याच रामायणाच्या उत्तरार्धामध्ये जर आपण गेलो तर विभीषणासारखा भाऊ रावणाला मिळाला म्हणून सर्वश्रेष्ठ असणारा रावण सुद्धा पराभवाच्या खाईत गेला। महाराज तुम्ही विचार करा, ज्यावेळेस प्रभू रामचंद्रांनी बाण रावणाला मारला, अरे जसा बाण मारला तसा रावण कोसळला, आणि जसा रावण कोसळला तसं प्रभू रामचंद्रांनी लक्ष्मण भैयाकडे पाहिलं आणि लक्ष्मणाला सांगितलं, लक्ष्मणा अरे पाहतोयस ना, हा रावण आहे, हा रावण कोसळलाय खरा, पण लक्षात घे लक्ष्मणा, या जगाच्या पाठीवरती सगळ्यात श्रेष्ठ भगवान शिवशंकराचा भक्त जर कोण असेल तर तो म्हणजे हा रावण आहे। आईसाठी आत्मलिंग आणणारा कोण असेल तर तो म्हणजे हा रावण आहे। हा रावण कोसळलाय खरा, पण लक्षात घे लक्ष्मणा, आयुष्याच्या शेवटी हा जो काही तुला उपदेश करेल तो उपदेश तुझ्या आयुष्याचं सोनं केल्याशिवाय राहणार नाही। लक्ष्मण भैया निघाले, एक एक पाऊल लक्ष्मण भैया टाकत होते। टाकत असताना रावणाकडे गेले आणि रावणाला सांगितलं, रावण अरे माझ्या मनामध्ये एक प्रश्न आहे, बोल ना लक्ष्मणा, काय प्रश्न आहे? रावण तू अधिकचा बलशाली आहे, तुझी अधिकची संपत्ती आहे, तरी तुझा पराभव झाला आणि प्रभू रामचंद्रांचा विजय झाला, याच्या पाठीमागे नेमकं कारण काय आहे? त्यावेळेस रावणाने दिलेलं उत्तर अतिशय अभ्यास न जुकते। रावणाने सांगितलं, लक्ष्मणा तू विचारलेला प्रश्न अगदी खरा आहे। प्रभू रामचंद्र माझ्यापासून कोणत्याच गोष्टीने उजवे नव्हते, तरीही त्यांचा विजय झाला आणि या लंकापती रावणाचा पराभव झाला। याचं एकमेव कारण जर काय असेल तर या लंकापती रावणाकडे विभीषणासारखा भाऊ होता आणि प्रभू रामचंद्रांकडे भरतासारखा भाऊ होता, लक्ष्मणासारखा भाऊ होता। म्हणून तुम्ही विचार करा, लहानपणी दोन भाऊ एकमेकाशी खेळत होते, खेळत असताना भांडत होते, परंतु शेवटी त्याच आईच्या कुशीत एकजीव होऊन झोपत होते। तेच दोन भाऊ आईचं तोंड तुझ्याकडे किंवा आईचं तोंड माझ्याकडे यासाठी भांडत होते, परंतु शेवटी त्याच आईच्या कुशीत एकजीव होऊन झोपत होते। आज तेच दोन भाऊ काहीच न पिकणाऱ्या जमिनीवरून एकमेकांवरती कुऱ्हाड घेऊन धावून येत असतील तर कोण या महाराष्ट्राच्या मातीमध्ये रामराज्य आणते? ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे। आज इथं बसलेल्या माझ्या कीर्तनातून तुम्ही काही जरी घेऊन नाही गेले तर नका जाऊ, पण प्रत्येक भावाभावांना माझे या ठिकाणी सांगणं असेल, तुम्ही मनामध्ये हा विचार करा की भले आम्ही घराने वेगळे झालो असू, भले आम्ही चुलीने वेगळे झालो असू, पण उद्यापासून आम्ही मनानं कधीच वेगळे होणार नाही। एवढी जरी शपथ तुम्ही आजच्या कीर्तनातून घेतली तर आजचं माझं कीर्तन सफल झाल्यासारखे आहे। तोपर्यंत किंमत करा, कारण ज्या माणसाला घरात कोणी किंमत देत नाही त्या माणसाची किंमत समाजामध्ये कधीच वाढू शकत नाही। ही गोष्ट तुम्ही आधी लक्षात ठेवा। जीवन जगत असताना प्रत्येकानं प्रेमाने जीवन जगा, प्रतिष्ठेने वागा, निष्ठेने जगा, प्रत्येक भावाभावामध्ये विचार ठेवा। यथामती आता अवकाशभंगाचा विचार करण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे। त्यांना माझी हात जोडून विनंती आहे की तुम्ही तुमच्या सासू सासऱ्याला आई वडील मानून सेवा करा, आणि जेवढे जे काही सासू सासरे असतील त्यांना सुद्धा विनंती असेल की तुम्ही तुमच्या सुनेला मुलगी माना। आयुष्यात हा भगवान परमात्मा तुम्हाला काहीच कमी पडू देणार नाही। म्हणून यथामती आता अवकाशभंगाचा विचार करण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे। जे जे काही चुकीचे असतील ते माझ्या अल्पबुद्धीचे दोष समजून तुमची स्वतःची मुलगी समजून मला माफ करा। ज्याला एक मुलगी असेल त्याने
मला दुसरी समजा, ज्याला 2 असतील त्यांनी मला तिसरी समजा, ज्याला 3 असतील त्यांनी मला चौथी समजा, आणि ज्याला मुलगीच नाही त्यांनी मला दत्तकच घेऊन टाका. पण काही चुकलं असलं तर माफ करा. सुंदर असं या ठिकाणी नियोजन तुम्ही सर्वांनी केलेलं आहे. खरंच तुमची मनापासून दिलगिरी व्यक्त करते. काल खूप लांब कार्यक्रम करून आले म्हणून यायला थोडासा उशीर झाला. पुन्हा एकदा सर्वांची माफी व्यक्त करते. आणि सुंदर असं नियोजन या ठिकाणी तुम्ही सर्वांनी केलेलं आहे. जसं तुमच्या सप्त्याचं आता कितवं वर्ष आहे? 36वा. जसं तुमच्या सप्त्याचं 36वं वर्ष आहे तसंच तुमच्या सप्त्याचं 100वा वर्ष यावं आणि तुमच्या सप्त्याला कधीच कोणाची नजर नाही लागो एवढीच ईश्वरचरणी प्रार्थना करते. खऱ्या अर्थाने आपल्या गावातल्या महिला मंडळांचा सुद्धा एवढा परमार्थ आहे, आनंद वाटतो महाराज एवढा परमार्थ केल्याच्या नंतर. म्हणून या ठिकाणी माईक सिस्टीमवाले दादा त्यांनी सुद्धा अतिशय सुंदर सिस्टीम लावली. आज भगवंताच्या चरणी एवढीच प्रार्थना करेल की त्यांच्या एक सिस्टीमच्या 2 हो, 2च्या 4 हो, 4च्या 8 हो आणि त्यांच्या सिस्टीमला कधीच काही नाही हो आणि त्यांना परा अमेरिकेपर्यंत सुपाऱ्या प्राप्त हो एवढी ईश्वरचरणी प्रार्थना करते. सुंदर अशी या ठिकाणी आपल्या संस्थेतील सर्वजण विद्यार्थी असतील. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक अंतयाचा हरिक वाटे देवा. या मुलांचं कौतुक माणसांना वाटते याच्यात नवल नाही, भगवंताला सुद्धा या लेकरांचं कौतुक वाटत असते. यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. कारण यांचं वय आता कोणतं आहे? खेळायचं फिरायचं, पण या वयामध्ये ते कीर्तनात ता घेऊन उभा राहतात हे त्यांचं फार मोठं भाग्य आहे. आपले विनेकरी बाबा असतील बघा बरं कसे नारद मुनीसारखे दिसते, ते सुद्धा उपस्थित त्यांचे सुद्धा मनापासून या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करते. चोपदार मामा असतील, माझ्या संस्थेतील या 2 विद्यार्थिनी असतील, सर्वजण या ठिकाणी कार्यकर्ते मंडळी असतील, प्रत्येकाचं नाव घेणं मला या ठिकाणी काही शक्य नाही. आणि तुमच्या गावामध्ये पहिल्याच वर्षी आले त्यामध्ये प्रत्येकाचं नाव घेत नाही, पुढच्या वर्षी आल्याच्या नंतर सगळ्यांचं नाव घेईल. विठ्ठल विठ्ठल. म्हणून तुम्हा सर्व सज्जन श्रोत्यांच्या चरणी या ठिकाणी नतमस्तक होऊन कीर्तन रूपी सेवेला पूर्ण विराम ज्ञानेश्वर माऊली.